अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं आता उघड झालंय। त्यानंतर बालाजी किणीकर यांनी झी24 तासला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय जीवनात एखादा माणूस मोठा होत असेल तर अशा वृत्ती समोर येत असतात अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तसंच दोषींना योग्य ती शिक्षा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। याबाबत आमदार बालाजी किणीकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत पाहूया। आमदार बालाजी किणीकर साहेब आपल्यासोबत, काय सांगाल? हत्येचा कट रचण्यात आलाय अशी बातमी येते। 23 तारखेला माझे कार्यकर्ते आहेत, त्याला त्याच्या मित्रांनी कुराणावरती आणि त्याच्या मुलीवरती हात ठेवून सांगितले की बाबा तू कोणाला सांगू नको माझं नाव। मोठं कारस्थान अंबरनाथमध्ये आमदारांच्या विरोधात कट कारस्थान हत्येचा रचला जातोय। त्यांनी त्याला सांगितलं तू आमदारांना सांग। मला सांगितल्यानंतर लगेच मी सीपी साहेब ठोंबरे साहेब आणि क्राईम ब्रांचचे डीसीपी जाधव साहेबांकडे घेऊन गेलो। त्यांच्या समोर त्याला बसवलं, त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती दिली, कुठे मिटिंगी झाल्या काय आहे ते सर्व माहिती दिल्यानंतर साहेबांनी लगेच मला सांगितलं की ऑलरेडीच आम्ही 10-12 दिवसापासून आम्हाला माहित आहे, आम्ही त्याच्यात फॉलोअपवर आहे, तुमचंच काम चालू आहे। त्यामुळे त्यांनी तिथं मला सांगितलं बरं झालं तुम्ही आलात आणि आम्हाला काय ऍडिशनल माहिती दिली। मध्ये कसं होतं, एखादा माणूस मोठा होत असेल तर काही जलीशिवृत्ती तयार असते आणि उल्हास आपल्या अंबरनाथमध्ये आमचे नगरसेवक 4 ते 5 नगरसेवक या ठिकाणी मर्डर झालेला आहे। त्यामुळे पार्श्वभूमी अंबरनाथची जरा वेगळी आहे, त्यामुळे याच्यावरती गंभीर घेतले गेलेले आहे। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मला फोन करून सांगितलं, सीपी साहेबांना आणि ऍडिशनल सीपी साहेबांना साहेब त्यांना सांगितलेलं आहे की याची चौकशी पूर्ण करायची आणि जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहे। आणि ह्या वेळेस पूर्ण अंबरनाथ आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। ज्याचा माहिती झाली व्यवस्थित आम्ही अंबरनाथमध्ये सगळे लोक बाहेर पडून त्याची चौकशी करणार आहे। बालकुंदे, जी मीडिया, लातूर।